ब्रेक नंतर नाटक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। नुकतंच मुंबईतल्या साहित्य संघ मंदिरात डी.वाय. पाटील महाविद्यालयाचा कलाराग एकांकिका महोत्सव साजरा झाला। या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या 6 उत्कृष्ट एकांकिकांचा समावेश करण्यात आला होता। या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांबरोबरच बॅकस्टेज आर्टिस्टना सुद्धा याच्यात बक्षिसं देण्यात आली। तर चला फेरफटका मारूया कलाराग एकांकिका महोत्सवाचा। सध्या सगळीकडे एकांकिका महोत्सवाची धूम आहे। तरुणाईचा जोश, त्यांचा उत्साह, त्यांच्यातलं टॅलेंट आपल्याला या एकांकिकांमधूनच प्रकट होत असतं। नुकतंच मुंबईतल्या साहित्य संघ मंदिरात महाराष्ट्रातील 6 उत्कृष्ट एकांकिकांचा महोत्सव झाला। यामध्ये मुंबईतल्याच नव्हे तर अहमदनगरहूनही एकांकिका सादर करण्यास मुलं आली होती। फक्त नटश्रेष्ठ आणि नटश्रेष्ठ पुरुष आणि नटश्रेष्ठ स्त्री असा अवॉर्ड देणार आहे। त्याशिवाय आम्ही बॅकस्टेजसाठी आणि जे पब्लिसिटी डिझाईन आहे त्यासाठी सुद्धा आम्ही अवॉर्ड दिलेला आहे। शिवाय या एकांकिकांना श्रेष्ठ ठरवण्याचा वगैरे अधिकार आम्हाला नाही, कारण त्यांनी आपापले श्रेष्ठत्व आपापल्या स्पर्धांमध्ये प्रूव्ह केलेला आहे। त्यामुळे हा काहीतरी वेगळा कन्सेप्ट आम्ही आणला आणि तो खरं तर खूप चांगल्या पद्धतीने एक्सेप्ट केला गेलेला आहे। या महोत्सवात या तरुण रंगकर्मींनी वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता। हिस्ट्री ऑफ लिजंड्स या एकांकिकेत तर शाळेत लहानपणापासून शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाचाच उहापोह करण्यात आला होता। इतक्या सिरियस विषयाला अतिशय रंजकपणे सादर करण्याची कलाकारांची हातोटी नक्कीच वाखाणण्याजोगी होती। आणि यातील कलाकारांनी त्याला उत्तम न्याय दिला होता। संसदेत बॉम्ब टाकला अजय देवगण आणि पुस्तकात दिल्या भगत सिंग। स्पर्धा ऐकून तर प्रथमतः आनंद झाला की म्हणजे सवाई प्रथम असे सर्व प्रथम आलेले एकांकिका म्हणजे कॉम्पिटिशन तगडं होतं आणि परफॉर्मन्स करतानाही मग त्यामुळे मजा आली की कॉम्पिटिशन असल्यानंतर एक जोश असतो, त्यामुळे जोशमध्ये तो परफॉर्मन्स पण करताना मजा आली। आपण इतके लहान गोंडस गोजीरवाणे मुक्का गेले ते नुसतं परफॉर्म करणं एवढ्या छान एकांकिकांमध्ये, कारण का तितका चांगला क्राऊड असतो, त्यामुळे त्यांच्यासमोर परफॉर्म करणं पण ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि एक स्पर्धा म्हटली की अचानक एक कुठेतरी एक्स्ट्रा एनर्जी, शोचं कुठेतरी टेन्शन, थोडंसं बाकीच्यांचं बाकी परफॉर्मन्सचं टेन्शन ते असतं, त्यामुळे मला असं वाटतं कॉम्पिटिशन्सचे शो जास्त चांगले होतात। सध्या एकांकिका स्पर्धेत मुलं एकांकिका हिट करण्यासाठी गिमिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात। हिंद स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। पण हे करत असताना लेखकाने लिहिलेल्या संहितेला धक्का बसण्याची शक्यता जास्त असते। पण या तरुण रंगकर्मींच्या मते हा प्रकार एकांकिका स्पर्धात सर्रास केला जातो, पण हे करत असताना आम्ही संहितेला जराही धक्का पोचवत नाही, असं या एकांकिकेतील तरुण दिग्दर्शकांचं म्हणणं आहे। गिमिक्स हा एक म्हणजे ताटात लोणचं म्हटलं जातं, जेवणाच्या ताटात लोणचं, म्हणून हे गिमिक्स असावं। पण मुळात एक जे थिएटर आहे भारतीय संघ भरत मुनी वगैरे यांनी जे थिएटर बांधलं दिलंय त्यानुसार त्या थिएटरच्या जे थॉट्स आहेत त्या थॉटनुसार आपण एकांकिका करू शकतो किंवा एखादा प्ले कोणताही परफॉर्म करू शकतो। नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला गिमिक्स करून काहीतरी वेगळं यूज करता येतं। या कलाराग एकांकिका महोत्सवाला ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धिसागर आणि अभिनेत्री लीना भागवत परीक्षक म्हणून लाभले होते। या तरुण रंगकर्मींबद्दल त्यांनी यावेळी आपली मतं मांडली। एकदम स्टँडर्ड चांगलं आहे, ह्यात नाविन्य असं कम्प्लिटली नाविन्य नाहीये, ऍट द सेम टाइम नाविन्य सादरीकरणामध्ये आहे। त्यांनी त्यांच्या बाजूने प्रयत्न केले ते स्तुत्य आहे। आणि जर या स्पर्धेबाबत म्हणायचं झालं तर आयोजक जे आहेत स्पर्धेचे त्यांचा उत्साह खूप छान आहे आणि बक्षिसांच्या बाबतीत त्यांनी एक नवीन बँड घातला की ते म्हणजे बॅकस्टेज वाल्यांची काही बक्षिस आहेत जी खरोखर प्रकाशात नाही आहेत। खरं तर त्यांची खूप मेहनतीची कामं असतात, म्हणजे तालमीच्या त्या सगळ्या काय म्हणतात प्रोसेसमध्ये ती एक महत्वाची गोष्ट असते की आपण जरा काही झालं तर अरे इथे प्रॉपर्टी नव्हती असं म्हणून मोकळे होतो, पण हे बॅकस्टेज वाले जे आहेत किंवा प्रॉपर्टी सांभाळणारी माणसं आहेत ती खूप छान काम करतायत आणि त्यांच्यासाठी म्हणून एक जे बक्षीस आहे
ते मला वाटतं फार चांगला आणि तो स्तुत्य उपक्रम आहे. 1992च्या दंगलीनंतर 93 मध्ये एकांकिका महोत्सव तर खूप होत असतात, पण या उत्कृष्ट एकांकिका एकाच वेळी पाहण्याचा योग प्रेक्षकांना पहिल्यांदाच मिळाला. आणि तरुण रंगकर्मी घेत असलेली मेहनत आणि त्यांची जिद्द या कलाराग महोत्सवातून दिसून आली. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. भारत माता की नाटक बिटकमध्ये आज इतकंच, पण तुम्हाला या कार्यक्रमाविषयी काही सांगायचं असेल, काही सल्ला द्यायचा असेल तर फेसबुकवर आमच्या नाटक बिटक या कम्युनिटीला नक्की भेट द्या.